27 नोव्हेंबर 2025 रात्रीचा वेळ. नांदेड शहरातील गोल्डगंज परिसर. अंधारलेल्या रस्त्यावर एक आवाज ऐकू येतो. गोळीबारीचा आवाज आणि नंतर संपूर्ण शांतता. पहाटे जेव्हा लोक बाहेर पडले तेव्हा त्यांना काहीतरी भयानक दिसलं. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात एका तरुणाचं निर्जीव शरीर. 20 वर्षांचा सक्षम ताटे पूर्णपणे क्रूर पद्धतीने मारलेला होता. पोलिसांना पहिला पुरावा मिळाला तो होता छातीत आरपार गेलेली गोळी आणि फाटलेलं डोकं. पण खरी भीती तेव्हा बसली जेव्हा तपासकर्त्यांना समजलं हा खून हा काही चोरट्यांनी केलेला नव्हता. हा होता एक नियोजित हत्याकांड. नक्की कोणी मारलं सक्षमला आणि का, हे समजण्यासाठी आपल्याला जावं लागेल 3 वर्ष मागे. वर्ष 2022. नांदेड शहरात 2 तरुण भेटतात. सक्षम ताटे मराठा समाजातील एक सामान्य मुलगा आणि आचल मामेडवार की समाजातील एक मुलगी. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागतात. गेली 3 वर्षे ते एकमेकांसोबत होते. त्यांनी लग्न करायचं ठरवलं. पण एक समस्या होती, एक मोठी समस्या. ती म्हणजे त्यांची जात. आचलचे कुटुंब या नात्याच्या पूर्णपणे विरोधात होते. फक्त विरोध म्हणून नाही, त्यांनी सक्षमला सरळ धमक्या द्यायला सुरुवात केली होती. आमच्या मुलीपासून दूर राहा, नाहीतर परिणाम चांगले होणार नाही. पण सक्षम आणि आचल एकमेकांशिवाय जगू शकत नव्हते. आता इथे येतो एक ट्विस्ट. पोलिसांना तपासात कळलं की सक्षम आणि आचलचा भाऊ हिमेश यांच्यावर अगोदरच 8 ते 10 गुन्हे दाखल होते. दोघांवरही बहिष्काराचे आदेश होते. म्हणजे ही फक्त प्रेमकथा नव्हती, हे होतं 2 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबामधील युद्ध. आणि या युद्धाचा अंत होणार होता रक्ताने. नोव्हेंबर 2025. आचलच्या कुटुंबाचा राग आता शिगेला पोचला होता. वडील गजानन मामेडवार, भाऊ हिमेश आणि साहिल तिघेही एकाच विचारात होते. सक्षमला संपवायलाच हवं, पण कसं, कुठे आणि कधी. मग 27 नोव्हेंबरच्या रात्री ते तयार होतात. त्यांच्या हातात बंदुका, मनात एकच ध्यास, बदल्याचा. पण इथे एक धक्कादायक गोष्ट उघड झाली. आचलने पुढे आरोप केला की पोलिसांनीच माझ्या भावाला चितावणी दिली. ते म्हणाले, तुझ्या बहिणीच्या प्रेमीशी तूच स्वतः सामना कर. या खुनामागे पोलिसांचाही हात होता का? हा प्रश्न आजही उत्तर शोधत आहे. 27 नोव्हेंबर रात्री गोल्डगंज परिसरातून सक्षम आपल्या कामातून घरी परतत होता. अंधार होता, रस्ते शांत होते. अचानक समोरून येतात 3 माणसं, हिमेश, साहिल आणि गजानन. सक्षमला काहीच कळायच्या आत हिमेशने थेट त्याच्या छातीवर गोळी चढली. गोळी बरगडीतून आरपार गेली. सक्षम जमिनीवरच कोसळला. पण त्यांना एवढंच पुरेसं वाटलं नाही. जो मुलगा माझ्या बहिणीवर प्रेम करतो त्याला जिवंत कसं सोडायचं? हिमेशने जमिनीवर पडलेल्या सक्षमच्या डोक्यावर फरशी आणि दगड उचलून खूप वेळा मारून त्याचं डोकं ठेचलं. सक्षमचं डोकं फुटलं. रक्त रस्त्यावर पसरलं आणि 3 माणसं निघून गेली. जणू काही झालंच नाही. सन्मानाच्या नावाने केलेला खून, जातीच्या नावाने केलेला कत्तल. पण ही कथा इथे संपली नाही. पोलीस तपासात सर्वप्रथम तपासले गेले CCTV फुटेज आणि त्यात पूर्ण स्पष्टपणे दिसलं हिमेश मामेडवार सक्षमकडे जातोय, हातात बंदूक आहे आणि मग तो गोळी झाडतोय. कोणताही डाऊट नाही, कोणतंही कन्फ्युजन नाही. हा प्लॅन केलेला मर्डर होता. फॉरेन्सिक टीमने पुष्टी केली. गोळी 9 mm ची होती. मृत्यू गोळीबार आणि त्यानंतरच्या डोक्याला लागलेल्या प्रहाराने झाला. मृत्यू इन्स्टंट होता. पोलिसांनी लगेच 4ही आरोपींना अटक केली. हिमेश मामेडवार 21 वर्षांचा, मुख्य खुनी. साहिल मामेडवार वय वर्ष 25, हा सहभागी होता. गजानन मामेडवार वय 45. जयश्री मामेडवार साक्षीदार. गुन्हा दाखल झाला. भारतीय न्यायसंहिता, खून, बेकायदेशीर जमाव, अनुसूचित जाती जमाती, अत्याचार निवारण कायदा, शस्त्र कायदा. पण या सर्वात मोठा ट्विस्ट अजून बाकी होता. सक्षमच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी सर्व नातेवाईक मित्र जमले होते. शोकाचं वातावरण होतं. रडण्याचे आवाज ऐकू येत होते आणि तेवढ्यात एक मुलगी प्रवेश करते. आचल मामेडवार, जिच्यासाठी सक्षमला मारलं गेलं, तीच मुलगी. सर्वजण थक्क होतात. कोणाला काहीच कळलं नाही. आणि मग आचल काहीतरी करते जे कोणालाही अपेक्षित नव्हतं. ती सक्षमच्या मृतदेहाजवळ जाते, आपल्या हातात सिंदूर घेते आणि आपल्या कपाळावर लावते. सर्वांसमोर ती घोषणा करते की ती सक्षमची पत्नी आहे आणि आजपासून ती या घरात सून म्हणून राहणार आहे. सक्षमच्या कुटुंबियांना धक्का बसतो.
पण आचल थांबत नाही. ती पुढे म्हणते, माझ्या वडिलांनी, माझ्या भावांनी माझ्या सक्षमला मारलं, पण त्यांना एक गोष्ट समजली नाही. सक्षमला मारून ते हरले आणि सक्षम मरूनही जिंकला, कारण आमचं प्रेम अजूनही जिवंत आहे. तिचे डोळे भरून येतात, पण तिचा आवाज स्थिर असतो. ती शेवटी म्हणते, मी मागणी करते, माझ्या वडिलांसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. माझ्या सक्षमला न्याय मिळावा. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरते. एका मुलीने आपल्याच कुटुंबाविरोधात केलेली ही घोषणा हा होता खरा बदला. आज हिमेश, साहिल, गजानन आणि जयश्री चौघेही तुरुंगात आहेत. त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. पण काही प्रश्न अजूनही उत्तर शोधत आहेत. पोलिसांनी खरंच हिमेशला चितावणी दिली होती का? सक्षम आणि हिमेशवरील 8-10 गुन्हे काय होते? या दोन कुटुंबामध्ये आधीपासून काय वाद होता? आणि आचल आता कुठे आहे? ती खरंच सक्षमच्या घरात राहते का? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2025 मध्येही आपण जातीच्या नावाने मुलांना का मारतो? आचलची ही हिंमत, तिचा हा निर्णय, ही फक्त एक प्रेमकथा नाही, ही एक क्रांती आहे. एक अशी क्रांती जी सांगते, प्रेम म्हणजे जात नाही, प्रेम म्हणजे धर्म नाही, प्रेम म्हणजे सन्मान नाही, प्रेम म्हणजे फक्त प्रेम नाही. आणि या प्रेमासाठी सक्षमने आपला जीव दिला. या प्रेमासाठी आचलने आपलं कुटुंब सोडलं. पण तुम्हाला काय वाटतं? आचलने योग्य निर्णय घेतला का? सक्षमच्या कुटुंबाने तिला स्वीकारलं असेल का? आणि या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी का? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला असे ट्रू क्राईम केसेस आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण पुढची केस अजूनही धक्कादायक आहे. भेटूया पुढच्या केससोबत. तोपर्यंत धन्यवाद.